ट्रम्प जेव्हा जेव्हा अमेरिकेच्या सत्तेवर होते तेव्हा तेव्हा त्यांनी भारताचे हात पिरगळण्याचा प्रयत्न केला, भारताला दबावात घेण्याचा प्रयत्न केला. खरं तरी ट्रम्प यांची नाही, अमेरिकेचीच नीती आहे. त्यांच्या हितासाठी ते कोणाचाही हात पिरगळू शकतात. भारतावर अमेरिकेचा दबाव होता, की रशियाचं दुकान तुम्ही बंद करा आणि आमच्याकडून शस्त्र घेऊन आमची तिजोरी भरा. S-400च्या संदर्भात अशा प्रकारचा दबाव ट्रम्प प्रशासनाकडून आला होता, परंतु भारत त्या दबावाला बदला नाही. भारताने हा करार पुढे रेटलाच आणि रशियाकडून S-400 विकत घेतली, ज्याचा भरभरून उपयोग आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान झाला. आणि ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये आता Su-57च्या संदर्भात पुन्हा एकदा तोच प्रयोग करण्याचा प्रयत्न करतायत. एक गोष्ट लक्षात घ्या, की रशियाकडून आम्ही Su-57 विकत घेणार अशी घोषणा ना भारताने केलेली आहे, ना रशियाने तशा प्रकारची घोषणा केलेली आहे. खरेदी केली आहे अल्जेरियाने, ती सुद्धा अत्यंत फुटकळ प्रमाणात, फक्त 12 विमानांची खरेदी केलेली आहे. आणि अमेरिकेने धमकावले सुद्धा फक्त अल्जेरियाला. परंतु अमेरिकेने दाखवून दिलेलं आहे, की भविष्यामध्ये भारताने जर Su-57 विकत घेतलं, तर भारताला सुद्धा अशा प्रकारचा न्याय आमच्याकडून लावला जाऊ शकतो.